वचन जे प्रकाश मार्गावर, वचन जे प्रकाश मार्गावर. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय 27 ते 32 ही वचने. नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय 27 ते 32 ही वचने. परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्ष कमी होतात. धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल. परमेश्वराचा मार्ग सात्विकाला दुर्गरूप आहे, पण दुष्कर्म करणाऱ्यास तो नाशकारक आहे. धार्मिक कधीही ढळणार नाही, पण दुर्जन देशात वसणार नाही. धार्मिकांच्या मुखावाटे ज्ञान निघते, पण उन्मत्त जीवात छाटली जाईल. धार्मिकांच्या वाणीला जे काही ग्राह्य आहे तेच कळते, पण दुर्जनांचे मुख उन्मत्तपणा वतते. देवा, वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. पवित्र प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो. आजचे वाचन शास्त्र भाग नीतिसूत्रे 10 अध्याय वचन 27 ते 32 ही वचने. या वचनामध्ये नीतिसूत्र लिहिणारा राजा सुलेमान आपल्याला सांगतो की धर्मीजन आणि दुष्टजन यांच्याविषयी आपण या वाचलेल्या वचनामध्ये पाहतो. जर आपण सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर असं की पहिली गोष्ट धार्मिकतेचा प्रतिफळ व दुसरी गोष्ट दुष्टतेचा प्रतिफळ. वचन 27 अनुसार देवाचा भय धरणारा व्यक्ती गलत गोष्टीपासून
दूर राहतो व त्याचा जीवन सुरक्षित व लंबा असतो. तर त्या उलट जर आपण बघितलं तर दुष्ट व्यक्तीला त्याचा पापी जीवन लवकर निराशेकडे नेतो. वचन 29 आपल्याला सांगते, परमेश्वराच्या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीसाठी त्याचा जीवन सुरक्षा आहे, पण दुष्टासाठी परमेश्वराचा न्याय हा विनाश आहे. जर आपण होशेचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 9 जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन सांगते, यहोवाचा मार्ग सरळ आहे, धर्मी त्यावर चालतात, पण दुष्ट ठेस लागून पडतात. मतलब परमेश्वर धर्मींना सुरक्षित आणि उत्तमरित्या सांभाळून त्यांना चालवतो, परंतु दुष्ट हा त्यावर स्थिर राहू शकत नाही. वचन 30 आपल्याला सांगते, धर्मी कधीच मिटणार नाही. धर्मी कधीच मिटणार नाही, परंतु दुष्ट पृथ्वीवर बसणार देखील नाही. दुष्ट हा पृथ्वीवर बसणार नाही. वचन 31 आपल्याला सांगते, धर्मीच्या मुखातून बुद्धी पडते. धर्मी जेव्हा बोलतो इतरांना आशीर्वाद मिळते. धर्मी जेव्हा बोलतो इतरांना आनंद प्राप्त होतो, इतरांना शांती प्राप्त होते. परंतु दुष्ट जेव्हा बोलतो त्या मुखातून वाईट तेज विनाश असंच निघतो. तर हा अंतर स्पष्ट आहे की धर्मी आणि दुष्ट यामधील अंतर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून आपण देवाचे धर्मी लेकरं आहोत. आपण देवाचे धर्मी लेकरं आहोत, म्हणून आमची ओळख दुष्टाच्या वेगळी असायला पाहिजे. दुष्टाच्या वेगळी असायला पाहिजे. जसं की वचन 31 मध्ये आपल्याला सांगते, धर्मीच्या मुखातून बुद्धी पडते व दुष्टांच्या मुखातून वाईट तेज. म्हणून मायप्रानो, आमच्या जीवनाच्याद्वारे आशीर्वाद, आमच्या जीवनाच्याद्वारे भलाई, आमच्या जीवनाच्याद्वारे शांती ही निघावी व लोकांवर प्रगट व्हावी. ज्या प्रकारे नीतिसूत्र लिहिणारा या ठिकाणी धर्मी आणि दुष्ट यांच्यातील फरक सांगतो. आम्ही परमेश्वराचे धर्मी लोक आहोत, म्हणून या आमची ओळख धर्मीजन म्हणून आपण करूया. प्रार्थना करू. देवा, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी आमच्याशी बोललंस आणि प्रभू आम्हाला शिकवलंस की देवा, दुष्ट आणि धर्मीजन, प्रभूजी आम्ही देवा तुझे लेकरं म्हणून धर्मी आम्हाला तू केलेला आहेस. म्हणून प्रभू आमची छाप किंवा आमची ओळख धर्मी या गुणाने व्हावी प्रभू, जेणेकरून तुला गौरव मिळेल. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून एक आमेन. माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माझ्या प्रभूला ठेविले कोठे. माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका, 1800-2700-333.
आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.